ऑपरेशन टायगरमध्ये ट्विस्ट आलेला आहे, कारण उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटल्याची चर्चा होती। खासदारांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केल्याची सुद्धा माहिती होती। मात्र या खासदारांच्या अधिकृत गटाची घोषणा झाली नाहीये। तसंच शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा खासदार फुटीची घोषणा करण्यात आलेली नाहीये। आज दिल्लीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला 6 खासदारांपैकी 2 खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। ओमराजे निंबाळकर त्याचबरोबर संजय दिना पाटील हे उपस्थित राहणार आहेत अशी सध्या शक्यता वर्तवली जाते। तसंच या 2 खासदारांच्या पत्रावर सुद्धा सह्या नाहीयेत अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आजच्या या शिवसेना युबीटीच्या बैठकीवर बंडाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। शिवसेना युबीटीच्या संसदीय दलाची आज बैठक पार पडणार आहे। आज ही बैठक खासदारांसाठीची लिटमस टेस्ट असणार आहे। सकाळी 11 वाजता दिल्लीमध्ये ही बैठक होईल। आजच्या या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे ठाकरेचे किती खासदार त्यांचे हे फुटलेले आहेत हे मात्र आज कळणार आहे, कारण आज सकाळी 11 वाजताची संसदीय मंडळाची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीला कोण कोण खासदार उपस्थित राहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब आगे बढ़ो, सेना शिवसेना। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण दिल्लीमध्ये जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार 6 जे आहेत ते फुटलेले आहेत, त्या संदर्भातल्या बातम्या समोर येत आहेत, मात्र त्याची घोषणा अद्याप झालेली नाहीये। तर दुसरीकडे आज महत्त्वाची अशी शिवसेना युबीटीच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतं यावर या बंडाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। काय नेमकी या संदर्भातली माहिती मिळते? नक्कीच श्वेता, अग्निपरीक्षाचा दिवस आहे दोन्ही शिवसेनासाठी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सुद्धा आणि बरोबरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सुद्धा। जर आज ज्या प्रकाराने एक बैठक बोलवण्यात आली आहे आणि संसदेत 11 वाजता ही बैठक आहे, जर या बैठकीत सगळे जे चर्चित 6 खासदार आहेत ते जर उपस्थित राहिले तर कुठे ना कुठे उद्धव ठाकरे यांचा बल मजबूत होतो आणि ऑपरेशन टायगर आत्ता सध्यासाठी सुद्धा तरी फेल झाला का हा एक प्रश्न उपस्थित होतो। जर हे सगळे खासदार जे चर्चित आहेत ते अनुपस्थित आहेत तर कुठे ना कुठे एकनाथ शिंदे यांचा ऑपरेशन टायगर आत्ता पण प्रोसेसमध्ये आहे आणि 1-2 दिवसात म्हणजेच काल जे वर्धापन दिवस आहे त्यानंतर याची अनाउन्समेंट होते हे कुठे ना कुठे समजून येत आहे। 2 दिवसापासून 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या चर्चेत आहे आणि त्यांच्याबरोबर जे आहे सहभागी होणार आहे अशी बातमी असं कुठे ना कुठे समजून येत होतं। मात्र काल संध्याकाळपासून हे समजतं आहे आणि उद्धव ठाकरे यांचा गट खूप कॉन्फिडंट आहे हे सांगून की हा पूर्ण जो कोरम आहे, जे संसदीय दलाला कुठे ना कुठे एक लीगली वेगळा गट म्हणून सांगितलं जातं, तो जो कोरम आहे तो पूर्ण झाला नाहीये। 2 सांसद म्हणजेच संजय दिना पाटील आणि बरोबर ओमराजे निंबाळकर अजूनपर्यंत त्यांच्या सह्या या पत्रावर पोहोचले नाहीयेत। अजून एक गोष्ट ही आहे की ठाकरे गट हे पण कॉन्फिडंट आहेत की आज जे व्हिप वाजवला आला आहे आणि जी एक उपस्थिती असणार त्यात सगळे महत्त्वाचे खासदार जे आहेत उपस्थित असतील आणि म्हणून ते सांगतायत की ऑपरेशन टायगर हे फेल झालंय। पण तसंच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून किंवा हे सगळे खासदार अजूनपर्यंत कुठेच बाहेर ऑन कॅमेरा म्हणा किंवा यांच्या ज्या सह्या आहेत त्या पेपरवर कुठेच लीगली किंवा ऑन रेकॉर्ड अशी त्याची पुष्टी झाली नाहीये। म्हणून अजूनपर्यंत ऑपरेशन टायगर पूर्ण झालं नाहीये का हा प्रश्न आहे। पण एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पकडून आपल्याला समजून येतंय की हे कॉन्फिडंट आहेत की सह्या आहेत आणि 1-2 दिवसात जे आहे ह्याची अनाउन्समेंट होते। आज जर खासदार दिल्लीत पण आहेत तर ते लोकसभा स्पीकर समोर ओम बिर्ला समोर त्यांची फिजिकल प्रेझेन्स म्हणजेच उपस्थिती असेल आणि ते वैयक्तिक तिथे उपस्थित असतील असं समजून येत आहे। तर त्या दृष्टीनेच आजची ही 11 वाजताची जी शिवसेना युबीटीच्या संसदीय पक्षाची जी बैठक आहे ती खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यावरच या संपूर्ण प्रकरणाची स्पष्टता अवलंबून आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी उर्वशी।